नमस्कार, मी कल्पिता राणे तुम्हा सगळ्यांचं सर्वात आधी सखी डायरीज मध्ये मनापासून स्वागत करते। आज बऱ्याच दिवसानंतर ही व्हिडिओ तुम्हा सगळ्यांसोबत शेअर करते आहे। काही दिवस अगोदर म्हणजेच गणपतीत मी एक शॉर्ट व्हिडिओ शेअर केली होती, ज्यात मी आमचा अनुभव तुमच्या सगळ्यांसोबत शेअर केला होता। त्यासोबत मी तुम्हाला एक अशी गोष्टही सांगितली होती, जिथे मी असं म्हटलं होतं की यंदाच्या वर्षी आमच्याकडे गणपती बाप्पा फक्त 1.5 दिवसासाठी विराजमान आहेत, काही कारणास्तव। ते कारण काय होतं हे आज मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करते आहे। लोक मला पर्सनली ओळखतात, त्यांना रिझन माहितीच आहे की सगळ्याच गोष्टींमध्ये मी जो पॉज घेतलाय तो का घेतलाय। ही व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब सबस्क्रायबर्सना ज्यांना नाही माहिती आहे की काय घडलंय ज्याच्यामुळे 1 महिना मी व्हिडिओज अपलोड करू शकत नाही आहे, त्याकरता मी ही व्हिडिओ आज इकडे पोस्ट केलेली आहे। माझे वडील विजय राणे हे आजारी असल्याच्या कारणास्तव आम्ही गणपती बाप्पा यंदाच्या वर्षी 1.5 दिवसासाठी आणले होते। तिला व्हिडिओ शेअर केली होती तेव्हा त्याचा उल्लेख त्या व्हिडिओमध्ये मी केलेला होता। हेच ते कारण होतं ज्याच्यामुळे आम्ही यंदाच्या वर्षी गणपती बाप्पा फक्त 1.5 दिवसासाठी मांडलं होतं, कारण आम्हाला बाप्पाची सेवाही व्यवस्थित करायची होती आणि पप्पांकडे लक्षही व्यवस्थित द्यायचं होतं। पण झालं असं की 8 तारखेच्या दिवशी आम्ही आमचे पप्पा गमावले। पप्पा आजारी होते आणि 8 तारखेला म्हणजे 8 सप्टेंबर 2024 रोजी सकाळच्या टायमामध्ये ते एक्सपायर झाले। सगळं इतकं अचानक घडलं की आता पप्पा आमच्या सोबत नाही आहेत आणि पप्पा जेव्हा होते तेव्हा त्यांच्या थ्रू मी खूप सारे व्हिडिओ शूट करून ठेवले होते की ही व्हिडिओ आपण टाकूया, ही पण टाकूया, आपण हे पण लोकांसोबत शेअर करूया। असा त्यांचा नेहमी माझ्या कामामागे पाठिंबा असायचा। यूट्यूबचे व्हिडिओज नाही तर कुठलंही काम असलं की एक बॅकबोन जो होता माझा सपोर्टिव्ह बॅकबोन, ते म्हणजे माझे पप्पा। आज त्यांना जाऊन 22 दिवस झाले। त्यांचे शेवटचे वाक्य जे आहेत ना ते अगदी व्यवस्थित लक्षात आहे। माझ्या समोर पप्पा आजारी होते आणि त्यांनी लास्टला जेव्हा खाणं पिणं सोडलं तेव्हा खूप वाईट वाटायचं की तुम्ही प्लीज खा, मला विकनेस येईल असं म्हणणं असायचं। 3-4 दिवस अगोदर ते मला आणि आईला म्हणाले की तुम्ही टेन्शन घेऊ नका, आलेल्या व्यक्तीला एक ना एक दिवस जावं लागतं, पण त्याचा अर्थ हे नसतो की आपण अपसेट होऊन बसायचं, आपण आपलं काम थांबवायचं, आपण आपलं काम कंटिन्यू करायचं असं त्यांचं म्हणणं होतं। ते होते तेव्हा मी 2 फूडचे व्हिडिओज शूट करून ठेवले होते आणि हे सगळं पेंडिंग ठेवून मला फक्त ते असताना त्यांच्यासोबत जो टाइम स्पेंड करायचा होता तो मी करत होते। त्यामुळे महिनाभर तरी माझ्याकडनं कुठलेच व्हिडिओज अपलोडेड झालेले नाही आहेत चॅनलवरती। व्हिडिओज भरपूर आहेत, पण या सगळ्यातून हळूहळू आम्ही बाहेर पडतोय आणि मी लवकरात लवकर ते सगळे व्हिडिओज तुमच्या सगळ्यांसोबत नक्की शेअर करेन। व्हिडिओज रेग्युलर नसून सुद्धा माझ्या नवीन सबस्क्रायबर्स, माझ्या अगोदरचे सबस्क्रायबर्स, ही यूट्यूब फॅमिली जी आहे त्यात तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार की तुम्ही मला इतकं छान सपोर्ट करतायत आणि छान सांभाळून घेतात। म्हणजे व्हिडिओज नाही जरी आले तरी तुम्ही एक ते मेसेज कन्वे केला होता मला की आम्ही चॅनल सबस्क्राईब केले, पण सबस्क्राईब केल्यापासून व्हिडिओज आले नव्हते, तर व्हिडिओज का नाही आले ॲज अ रिझन मी तुमच्यासोबत आज शेअर केलेलं आहे। लवकरात लवकर या सगळ्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते आणि लवकर जे काही पेंडिंग व्हिडिओज आहेत त्यासुद्धा तुम्हा सगळ्यांसोबत नक्की शेअर करीन। तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद आमच्या या सखी डायरीजवर कायम असेच राहू देत आणि असाच सपोर्ट करत राहा। व्हिडिओज आवडले असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। लवकरच भेटेन नवनवीन व्हिडिओसह, तोपर्यंत बाय बाय।